नमस्कार खवय्यांनो, जिभेचे चुचले पुरवत आहे ना. आज आपण बघणार आहोत टेस्टी हेल्दी मॅगी. त्यासाठी आपण एक पॅन गरम करतोय. पॅनमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. ते थोडं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये नूडल्स ॲड करतोय. 12 रुपयाचं जे पॅकेट येतं त्यात जेवढे नूडल्स येतात ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आता आपण हे थोडंसं उकळून घ्यायचं आहे. यानंतर हे जे कुक झालेले नूडल्स आहेत ते आपण आता एका चाळणीमध्ये गाळून घेतोय. बघत असाल तुम्ही. व्यवस्थित कुक झाल्यानंतर मी आता हे ट्रान्सफर करते. ह्यातलं पाणी काढून टाकूयात आपण. अशा पद्धतीनं चाळणीवरती मी गाळून घेतलेलं आहे. आता आपण एक लोखंडी तवा घेतलेला आहे. तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकत आहोत. सोबत 1-2 हिरवी मिरची आहे. आपल्याला याचे हेल्थ बेनिफिट्स वाढवण्यासाठी काही जसं मशरूम्स आहे किंवा शिमला मिर्च आहे किंवा इतर घटक आपल्याला ॲड करायचे आहेत. कारण जितके आपण याला टेस्टी म्हणतो तेवढीच ती हेल्दी पण असली पाहिजे. म्हणून आपण याच्यामध्ये शिमला मिर्च ॲड केलेली आहे. आता ही छान अशी परतून घ्यायची आहे त्या तेलामध्ये. आता मी याच्यामध्ये मशरूम ॲड करते. मशरूम हा चांगला स्रोत आहे प्रथिनांचा. विटॅमिन्स आणि मिनरल्स याच्यामध्ये भरपूर असतात. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे, जो लायकोपेन याचा मुख्य घटक आहे. आता हे चांगलं भाजल्यानंतर आपण यामध्ये मसाला मॅगी ॲड केलेला आहे. म्हणजे जो मॅगीसोबत येतो मसाला तो यात मी टाकलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करतोय रेड चिली सॉस. तुम्हाला आवडत असेल तितकं तुम्ही घालू शकता. साधारणतः 1-2 चमचे रेड चिली सॉस इथे मिक्स आपण टाकलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूयात पिचकू किंवा टोमॅटो केचप. हे साधारणतः 1 चम्मच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेजवान चटणी किंवा डार्क सोया सॉससुद्धा टाकू शकता. मला ही हेल्दी करायची आहे त्यामुळे जास्त सॉसेस मी तर वापरले नाही आहे. आता आपण याच्यामध्ये ही नूडल्स जे आपण बाजूला ठेवले होते ते आता इथे ॲड करून घेतो. बघा हे मिक्सचर इतकं कलरफुल दिसतं. आपण कलरफुल भाज्या एवढ्याकरता खाणं गरजेचं आहे कारण त्या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते आपल्याला हेल्थ प्रोव्हाइड करतात, आपली इम्युनिटी वाढवायला मदत करतात. त्यामुळे जे पदार्थ आहेत त्याचे आपल्याला हेल्थ वाढवण्यासाठी असे वेगवेगळे घटक आपण याच्यामध्ये ॲड करत असतो नेहमी. आता मी याच्यामध्ये जे आपले पनीर आहे ते खिसून टाकत आहे वरून. पनीर हा सुद्धा एक चांगला स्रोत आहे विटॅमिन डीचा, कॅल्शियमचा, प्रथिनांचा. प्रोटीन याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हे अशा पद्धतीने आपण त्याच्यात हेल्थ बेनिफिट्स ॲड करतो आपल्या मॅगीमध्ये. त्यामुळे हे दिसायलाही चांगलं दिसतं, खाण्यासाठीही चांगलं लागतं. आता वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.